नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये आपण 4 आणि सुंदर आणि खूपच युनिक रांगोळी, तुम्ही कधीही न पाहिलेल्या आणि न काढलेल्या रांगोळी आपण आज काढणार आहोत मैत्रिणींनो. चला तर मग सुरुवात करूयात. आजच्या भागातल्या आपण 4 रांगोळी काढणार आहोत. तर इथे बघा, मी एक डॉट्स दिला आहे आणि अशावरून 3 पाकळ्या काढून घेतल्यात आणि त्या पाकळ्या पूर्ण व्हाईट रांगोळीने आपण भरून घेतल्यात आणि त्याखाली मी पारव्या रांगोळीने 3 ठिपके देऊन घेतलेत. तुम्ही हवे असल्यास कोणताही कलर तिथे वापरू शकता. आणि मी खाली अशा 5 लाईन दिल्यात लहान मोठ्या आणि त्याखालती लाल आणि पिवळ्या रंगाने 2 ठिपके देऊन घेतलेत आणि वरतीसुद्धा आपण असे 3 ठिपके देऊन छोटीशी लाईन ओढून घेणार आहोत आणि साईडच्या पाकळ्यांवरती पण आपण 1 ठिपका ओढून लाईन ओढून घेणार आहोत. तर ही होती सुंदरशी रांगोळी पहिली आपली. तुम्ही पाहिली आहे का किंवा काढली आहे का हे सुद्धा मला सांगा. तर मैत्रिणींनो, ही होती पहिली रांगोळी. आपण दुसरी रांगोळी काढूयात. तर आज आहे 8 मार्च, म्हणजेच महिला दिन. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. फक्त आजच्या दिवशीच शुभेच्छा देऊन इथेच आपल्याला थांबायचं नाही, तर स्त्रीचा रोज सन्मान झाला पाहिजे, तरच खरा महिला दिन आपण म्हणू शकू. तर इथे बघा, आपण 2 लाईन देऊन घेतल्यात आणि वरून 2 चक्र आणि खालून 2 चक्र काढून घेतलेत आणि त्याला व्यवस्थित आकारसुद्धा मी देऊन क्लीन करून घेतलेला आहे. आणि त्या मधोमध आपल्याला सेम अशा एक लांब आणि त्यापेक्षा छोट्या छोट्या अशा दोन्ही साईडने 3-3 रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती मी लाल रांगोळीने असे ठिपके देऊन घेते. हवे असल्यास तुम्ही दुसरा कोणताही कलर इथे वापरू शकता. फक्त एवढंच की डार्क कलर वापरा, म्हणजे रांगोळी आपली उठून दिसते. आणि दोन्ही साईडने मी इथे पिवळ्या रांगोळीने 2 मोठे मोठे डॉट्स दिलेत आणि त्याच्या साईडला एक छोटा छोटा डॉट दिला आहे. तर ही सुद्धा नवीन रांगोळी आहे. तुम्ही कधीही पाहिली नसेल आणि काढलीसुद्धा नसेल. तर अशाच नवनवीन रांगोळी आपल्या रोजदारामध्ये ट्राय करत चला मैत्रिणींनो. तर रांगोळी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढणार आहोत. तर इथे बघा, मी 2 मोठे मोठे डॉट्स दिलेत आणि रांगोळीच्याच वाटीने मी त्याला प्रेस करून घेतलं आहे आणि बोटाच्या सहाय्याने मी अशी चक्र काढून घेते दोन्ही साईडने. आणि वरच्या साईडने मी ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे 5 मोठे छोटे 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 असे डॉट्स देऊन घेतलेत मोठे मोठे. आणि खालच्या साईडने मी हिरव्या रांगोळीने देऊन घेते. सेम त्याच पद्धतीने रांगोळी काढल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की इथे आपण पूर्ण झेंड्याचा कलर वापरलेला आहे. चला, योग असंच जुळून आला. माहिती नाही, वाटलं नव्हतं का या रांगोळीमध्ये असे कलर आपल्याला टाकायचे आहेत. मी रांगोळी काढल्यानंतर मला असं वाटलं. हे बघा, त्याच्या साईडने आपण असे 3 लाईन ओढून घेतल्यात आणि त्याखाली मी निळ्या रांगोळीने असे एक एक छोटे छोटे डॉट्स दिलेत. ही सुद्धा रांगोळी खूपच युनिक आहे. नक्की तुमच्या दारामध्ये, तुळशीसमोर, देवघरामध्ये किंवा वठ्याच्या साईडला तुम्ही ह्या रांगोळी ट्राय करू शकता. अगदी नवीन आहेत. तुम्ही रोज तुमच्या दारामध्ये नवीन नवीन रांगोळी ट्राय करत चला मैत्रिणींनो. तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल. आणि रांगोळी ही आपली एक संस्कृती आहे. ती संस्कृती आपलं जपणं आपलं कर्तव्य आहे. आणि एक रांगोळीमध्ये पॉझिटिव्हिटी असते. त्यामुळे रांगोळी काढणं खूप गरजेचं आहे आपल्या दारामध्ये. नाही आल्यास हरकत नाही, छोटी का होईना रांगोळी दररोज काढत चला मैत्रिणींनो. तशाही आपल्या चॅनलवर रोजच्यासाठी खूप छोटे छोटे आणि युनिक रांगोळी मी दाखवत असते. त्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा. आणि रांगोळी आवडल्यास कमेंट करूनसुद्धा सांगा. आणि आपला इंस्टावरतीसुद्धा ID आहे अन्नू डेली रंगोली. तिथेसुद्धा तुम्ही फॉलो करून ठेवा. तिथेसुद्धा तुम्हाला छोट्या छोट्या रांगोळी पाहायला मिळतील. तर इथे बघा, मी लाल आणि पिवळा रंग वापरून अशा 2 लाईन देऊन त्यामध्ये व्हाईट रांगोळीने देऊन अशी बोटाने ओढून घेतलेलं आहे. इथेसुद्धा मी लाल आणि पिवळा कलर वापरलेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती रांगोळी आवडली हे सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.